मी देतो पैसे काढा पटापट नाही तर मी होतो अध्यक्ष मग तुम्हाला राग येतात काय नाही, राग नाही येत. मग तुम्हाला एवढं काय राग तुम्हाला मग आमचं काय ऐपत नाही का आम्ही 10 लाख रुपये करू शकतो आम्हाला वाटतं बाबूरावला अध्यक्ष करा तुम्ही आता कोणत्या काळात तुम्ही कोणत्याचा पडबीज बरोबर का होणार आहे त्यासाठी आपल्याला ना काय करायचं माहिती आहे का अविनाश पाटील आपल्या सर्व गाव आहे ना आपल्या गावाला मिळून बरं का सगळ्यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे कारण काय माहिती आहे का याच्यामध्ये ना याच्यात कोणतं राजकारणचं आहे या ठिकाणी सगळे राजकारण जोडे बाहेर ठेवायचे हा गावचा कारभार आहे इथं सर्व समाजाचे लोक आपण इथं आहोत त्यामुळे इथं आपल्याला काम करताना एखादा शुद्ध चांगला माणूस आहे त्याला आपल्याला अध्यक्ष करायचं आपण माझ्या डोक्यात कल्पना आहे अध्यक्ष करायचं पण अध्यक्ष करायचं म्हणजे कसं करायचं हे पण आपण सर्वांना ठरवायचे कारण ते तुम्ही सांगितलं मीच म्हणलो असं नाही काही जसे मला अधिकार तसे पाटलाला पण अधिकार तुम्हाला काय वाटतं पाटील बाबूराव आहे ना अध्यक्षपदाला इच्छुक आहे अजून नाही बाबूराव यायला पाहिजे पण जो अध्यक्ष होईल ना त्याने इथं काय कमीत कमी ना काही योगदान दिलं पाहिजे हो मला वाटतं अध्यक्ष आपण योगदान दिलं पाहिजे काहीतरी मला वाटतंय मग जर बाबूराव तुम्हाला करतं बाबूराव अध्यक्ष ना बाबूराव द्यायचं गावाला 1 लाख रुपये राम 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 या बाबूराव या बसा लेट झालं काय काही नाही राम राम तू आता झाला काय तू अगोदर येला असेल काय अरे काय झालं बायको अचानक आजारी झाली बर वहिनी आजारी झाली हा काय झालं मग तिला काय केलं सिव्हिलला ऍडमिट केलं बर मी इकडे गावकऱ्याचे चालले फोन मला काय दुखत वहिनीचं आता काय दुखत आता येईल सांगत होतो 4 लोकांची याला काय येणार नाही भाऊ मग काय बिघडलं अरे दुखणं अरे असं थंडी ताप आहे काय गुप्त रोग आहे आहे का? थोडं भाऊ. यांचा घरातला विषय असेल लय घरातला विषय असेल गप राय रे तू नाही गुप्त रोग असेल तर नको सांगू तुला फक्त चावट्या आणायचं राहते मग त्या गोष्टी बस. त्याने रात्रीभर त्रास देत असेल वहिनीला अच्छा काय करी बिचारी बरं जाऊ दे मला गप्पी जाऊ दे बरं मी काय वहिनी आता- वहिनी लय जीव आहे माझा बाबा बरं मी काय आता आपण सगळं जमलंय बरं बरं काय ठरलं आपलं सगळ्याचं ठरलं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे बर का या यात्रा कमिटीचा अध्यक्ष व्हायचं असेल हा. तर यांचं म्हणणं आहे पाटलं सगळ्यांचं म्हणणं बरं. आहे 1 लाख रुपये त्याने द्यायचे अध्यक्ष व्हायचं म्हणजे यात्रा कमिटीचा जो अध्यक्ष होईल हो त्यांनी 1 लाख रुपये दान द्यायचं हो यात्रा कमिटीला मग त्या यात्रा कमिटीतून मग आपण तमाशा उत्सव लावणी सम्राट जे आहे ते बोलू आपण नाही मला मुद्दा आवडला तुमचा म्हणजे गावकऱ्यांना असं ठरवलंय का हो मग कोणी घेतंय का नाही मग चाललंय आता मला वाटतं मला पाटलाला वाटतं पाटलाने व्हा पण मग तुमचं काय मत आहे तुम्ही जर होता असेल पैसे रोख पाहिजे पण इथं नेफ्ट वगैरे किंवा चेक चालणार नाही राईट कारण का माहिती का आवडलं आम्हाला इथं मागचे वाईट अनुभव आले गावातले बरोबर बरोबर बरं हे बघा आणि आता बाबूराव मी आता असं- तुम्हाला काल परवा बोलला होता ना हा. का मला हौशी यात्रा कमिटीचा अध्यक्ष पण तुझ्या मात्र डोक्यात हे नव्हतं का ग्रामस्थांनी असं शिजून ठेवले आता हा ना तेच काय लय मोठा दबाव टाकला भाऊ तुम्ही जर दानत असेल ना, बाई इच्छा द्यायची पण मी काय म्हणतो, सगळ्यांचे ठरव, सगळं सरळ ठरव. बाबरावला तेच करून टाका, चला जाऊ द्या. बाबरावला तेच करून टाका, काय अडचण नाही. फक्त आता एवढीच माझी विनंती आहे, पैसे लगेच रोख लागतील कारण हा गावचा कारभार आहे तिथं देतो करतो असं चालणार नाही ठरवून टाका सुभाष राजे बाबरावला अध्यक्ष करून टाका अध्यक्षपदाला 1 लाख रुपये द्यावा लागतील बाबूरावला बरं ऐका दादा बरं मी काय म्हणतात ऐका आता गावाने ठरवलं बाबूराव अध्यक्ष करायचं बरोबर तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे म्हणजे मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष मी राहणार मग यात्रेचं सगळं नियोजन मागच राहील हा. ते काय तुमचं म्हणजे तुम्ही फक्त मला जोडील राहायचं बरं तमाशा ठरवायचा गावचा आपल्याला यात्रेला बरोबर तर मग यात्रेला आपल्याला तमाशा ठरवायला जावं लागणार आहे मग तुम्ही सगळे जण माझ्या बरोबर आले पाहिजे तुमच्या मागे आम्ही राहणार आणि बाई नाचली पाहिजे ते होईल हो, ते काय सांगायचं पण हे बघा तमाशा आणू जर केला रात्रीचा नाही नाही ते का नाही अजिबात. हा मी एक जण ठेवा तुम्हाला तू येते ना आणि तू जरा सुधार करा नाही का तू ते माग रावटी माग काल जात राहतोय प्रत्येक टायमाला अरे त्यांना चहा पाणी बाबा कोणाला लाव उलट्या आता जगात दोन माग केवळ तोच खिचडी केली तमाशाची गाजले तमाशा आणू पण एक काम करा राऊटच्या मागे जायचं त्यासाठी आपण काय करू 2 पोलीस बंदोबस्त होऊ ना आपण आणि त्या दिवशी हा. दारू बंदी राहील डायरेक्ट हा, हे आवडलं आपल्याला. यात्रेच्या दिवशी हो अजिबात नाही आणि जो पिईल ना त्याला दंड दंड काय ठेवायचा. बघा मंडळी आपल्यावाले मुलं पुतणे भाचे हे जे काही तरुण मंडळी आहे ना 25-30 वर्षाची वयातली हे प्रत्येकाने हे करायचे आता उदाहरणार्थ त्या बाबाचा पुतण्या आला भाऊ आला तर मग तुमचं वाला काम आहे त्याचं वाला कानपट जोडायचं आम्ही ग्रामस्थ काही म्हणजे जरी अध्यक्ष झाले तर त्यांना बोलता येत नाही मग भांडण होतं थोडक्यात म्हणजे आपल्या कुटुंबातला माणूस आपल्या भावबंद असेल आपल्या बेटातला असेल तर त्यांनी दापायचं त्या पोराला कारण कसं आपल्या यात्रेमध्ये बाहेरचे पाहून रावळे येतात हा. आई बहिणी येतात त्यांना आणि गाठ पुढे गावाची लागतात. चव जाते ना मग मी काय म्हणतो हा. बाबूराव तुम्ही सारखं रावडीत घुसायचं नाही कोणा तुम्ही सुद्धा अध्यक्ष जरी असले तरी वाटलं साहेब मी काय करेन माहिती का मी डायरेक्ट तुमच्या जवळ बसत पुढं हा बस हो काल जनतेत बसा तुम्ही मी काय जनतेत बसा. मी कधी दिसलो तुम्हाला जाताना कसं आहे, तुम्हाला जनतेने आदेश केला ना जनतेत बसा बस नाही, मुद्दा बरोबर आहे यांचा. हा
मला नाव ठेवतोय ना कधीतरी यांच्या पण मी अध्यक्ष राहणार आहे हो काय माहिती माझा अधिकार तिकडे राहणार आहे आहे का नाही पण मी पैसे देणार आहे तुम्हाला गावाला असं काय करते तुम्ही कसं काय बोलत आहे बरं तुम्ही रावटीत जायचं पैसे दिले बरं, हा मुद्दा महत्वाचा आहे. इथं मी पैसे दिले मी रावटीत जाईल आणि मी चहा पाण्याला घेऊन एखाद्या कलाकाराला लेडीज कलाकाराला घरी घेऊन जाईल अहो मी तमाशा ठरवणार आहे हा. ना जर मी म्हणतो जर 17 बाय हा. त्याने जर 12 बाय नाचवल्या 5 बाय मला पाहिलं नको का पुढे ठेवल्या हा, हा, हो. हो, बरोबर का? 17 बाय 17 बाय स्टेजवर 17 आले पाहिजे मोजायपुरतीचा मोजून बाहेर फक्त मोजून तुम्ही त्याला बाय बाय बायचं पूर्ण आहे हो मुच्छड काल माहिती आहे का? बरोबर, एकदम बरोबर. सरपंच यांच्याबरोबर हा ये राहतील सरपंच पहिलवान राहतील असं काय फक्त बोलत बरं का गालबोट लागले पाहिजे असं करा हा, बस. माझी एकच विनंती आहे शिवाजी राहते बरोबर नाही नाही मी या टायमाला ना डायरेक्ट पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे बस बाबुराव पाटील हा. जा 5 विषय मिटला माझ्या खिशात 50,000 गेले ना पोलीस स्टेशनला तर 5-50 पोलीस आणून ठेवतो चालेल गावच्या वतीने एक दौंडी देऊ गावात का यात्रा निमित्त दारू ते बंदी काय होतं गावचे आपल्या दौंड द्यायची ना हो. तुम्ही 4-5 जण दौंड द्या गावात बरोबर हा? हो तुम्ही नुसतं आमच्याच मागे नका येऊ आता दौंडी देतो आम्ही तर 2 दिवस कोणीच दारू प्यायची नाही यात्रेच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण 2 दारू दिवस प्यायला त्याला दंड राहील म्हणा हा हे बघा आपली 2 दिवस यात्रा आहे कशी व्यवस्थित पार पाडायची तोपर्यंत दारू प्यायची नाही धिंगाणा घालायचा नाही आईला आई बाईला बाई म्हणायचं बरं आहे की नाही आपल्याकडे 4 गावचे 4 पाहून रावळे येणार आहे आपल्या मुली बाहेर गावी दिले त्या येणार आहे यात्रेला जावई लोकं येतात. जावई लोकं येतात. म्हणजे आपली इज्जत त्याला दाखवायची चांगलं वाटतं का बरोबर बरोबर बाबुराव बरोबर आहे. पण जसं तुमच्या बहिणीला वाटतं ना तुमच्या बहिणी कोण नजर ठेवून ना हा. तसं तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या बाई सुद्धा आहे ना बहिणीसारखंच वागलं पाहिजे ही पण माझी बहीण आहे असं. तुमच्या विचारात बदल करा तुम्ही तुमच्या विचारात बदला बाबुराव पाटील नाही तर तुम्ही म्हणता, मी लाख रुपये दिले जराशी बोलू नका का? चाल बाई चहा प्यायला आज नको व्हायला. ती पण तुमची बहीण समजा शिवाय रात्रीचा टाइम राहतो ती पण तुमची बहीण समजा तुम्ही. चालणार नाही पाटील बरोबर की नाही तुम्ही आहे ना माझ्या बरोबरच आहे ना आहे बरोबर पण मग एवढा तुमच्या भारी डोक्यामध्ये बी कार्यक्रम काही चांगले विचार असेल तर तुम्ही मांडू शकता काही घाबरायचं नाही सरपंचाला बी. एवढे हुशार माणसं बसले त्यांचं ऐकलं पाहिजे ना हा हा आपण आता बाबूरावांना काय ठरलं माहिती का बाबुराव आदेश केले आपण त्यांना 1 लाख रुपये देणार आहे बाबूराव अध्यक्ष घेतलं पद म्हणून 1 लाख रुपये देणगी देणार आहे त्या 1 लाखामध्ये काही तुम्हाला फोन केला बाबुरावांनी फोन उचलला नाही आपली यात्रा आहे ना यात्रा कमिटीचा अध्यक्ष आहे ना सर्वमताने बाबुरावला ठरवले आणि बाबुराव 1 लाख रुपये आपल्याला देणार आहे कमिटीला त्यामुळे बाबुरावांचं सर्व गावाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि इथून मागे कसं फुकट बाबूराव व्हायचे कोणी बी म्हणजे फुकट अध्यक्ष पद भोगायचे आता त्याने ठेवलं खिशात नाही आणून मला बाबुराव म्हणा आणि सगळ्यात महत्वाचं बाबूरावच्या मनामध्ये तेच होतं काल परवा आमची चर्चा झाली बर. ते माझ्या रामण्याकरांचे सरपंच आहे मला कधी अध्यक्ष व्हायचं पण तुम्ही हा दणका दिला ना हा लय भारी झाला सरपंच साहेब पण मग योग्य निर्णय घेतला की नाही गावाने हा, हा. हा. उलटे 50,000 वाढवा द्यायला तयार आहे ना कमी आले ते हा उलटे मला 50 देतो वाढवा की हा, हे बघ, बाई प्रेमी गाव आहे जरा 17 म्हटलं ना. ना, ऐका आमचा काहीच म्हणणं नाही तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही ठरवायचे अहो मी काय म्हटलं 17 बाय आणणारच आहे बरोबर आणि मोठा तमाशा राहणार आहे म्हणजे आलेलं मी मोजणी करतो ना किती कलाकार येईल काही नाही फक्त तुम्ही तमाशा करू नका नाही अध्यक्ष आहे ना तेव्हा अध्यक्ष तुम्ही पाहतील तुम्ही किती सुद्धा काय बाय. करायचं माहितीये का तुम्ही फक्त गेट उभं राहायचं बिगर तिकटे गेले का तुम्ही मध्ये नका करायला जाऊ तमाशा गावा पाहायचा पण त्यांनी शेवट तिकीट बुकिंग चालू असतं जबाबदारी असं बरं, मी काय राहतंय म्हणतो नुसतं तमाशाचं नाही करायचं आपल्याला कुस्त्या मारायच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्याबद्दल बोला ना आता हो कुस्त्या करायचेच ना मग ऐका माझ्या डोक्यात काय कल्पना आहे बाबुरावचे 1 लाख रुपये वैयक्तिक आहे सरपंच आपली जी वर्गण राहील तुम्ही काढा काय आता एकूण काय वर्गण आपण काढू कमिटीमध्ये तुम्ही कमिटीमध्ये आपण 5-5 हजार काढू ना नाही, मग तुम्ही वंदनामध्ये 10,000 रुपये हो तुम्ही तुझे बाय भाऊकडे बसतात नाही, काय नाही, नाही. बरं कुस्त्या तूच कर बाब्या अरे नाही ना तमाशा तू जाण बाब्या हा? तुला पटलं? मला जमिनी वापरला येतं का याच्या डोक्यावर याच्या- यायला काय नालायक वागणी आहे रे? नाही नाही बाबुराव चिडू नका तुम्ही जागे मोठे पण ते आता कठीण आहे. हे बघ, ते सुद्धा तयार आहे ते सुद्धा तयार द्या आहे ना, मी देतो पैसे काढा काढा पटापट नाही तर मी होतो अध्यक्ष मग तुम्हाला राग येतात काही नाही, राग नाही येत. मग तुम्हाला एवढं काय राग आला तुम्हाला मग आमचं काय ऐपत नाही का आम्ही 10 लाख रुपये करू शकतो आम्हाला वाटतं तुम्हाला बाबुरावला करू अध्यक्ष शकतो. करा तुम्ही आता काय कोणत्या काय काळात काय तुम्ही बदलले? बाबा, सुरुवात कुस्त्या- केली तुम्ही. कुस्त्याचे पडबीज बरं का मग करा ना खर्च यावेळी. काय बाबूराव करू ते पण तुम्ही हात म्हणा बाबूराव तुम्हाला आहे ना, बरं का, बायांचा अनुभव आहे कलाकार बायांचा खूप अनुभव आहे हा, तुम्हाला बरोबर आहे ना. म्हणून तुम्हाला मोठेपणा दिला आता अध्यक्ष पुढच्या तुम्हाला सरपंच बरोबर सुद्धा आमचं मत चालू आहे. तुम्ही आज काय बोलताय या ठेवून हा का हे तर बरोबर आहे ना कलाकार बाया तुमच्या जास्त ओळखीचे तुमचं काम पाहिलं ना मी आहे नाही तुम्हाला परत सरपंच करू ते बी थेट जनतेतून
बर बर चालेल हा हा याच्यावर कुस्त्या भरून टाका. बस आम्हीच करून का? टाक. हो, भरून टाका. पहिली कुस्ती तुमचीच राहू जंगी. माहीत लावायचं स्टार्टिंगच सुरुवात करू. मग काय? जोड लागेल ना पहिलवान पण आहे पाठीमागं. 5 वर्ष तुम्हाला हो, पहिलवान चालेल का? पहा मग पहिला हा. हो, पहिलवान पहा. बरं झालं व्यवस्थित सगळं बरं चालायचं तमाशा ठरवायला हा चला हा? चला, चला. बरं कोण पण येत माझ्या बरोबर सगळे चला, येतील 4-5 जण, चला. ना. सगळेच येतील. तुम्ही गाड्या करा 1-2. आता काय करायचं लक्झरी बाबा? करावं लागेल लक्झरी खाला. मग 2 व्हॅन पहा, नाहीतर 2 त्या गाड्या पहा. बाबूराव आपल्याला कुस्त्या भरवायच्या त्याच्यानंतर परत तांगे भरवायचे अवखा जिंतार खरा कार्यकर्ते लागतील ना. कार्यकर्ते तांगे लागतील राहिले. ना. असं काय करते टाकायचं काय सगळं काही तूच ठरव. सरपंच माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे, अध्यक्षाला सगळे अधिकार आहे. कोणला खर्च, कोणला कार्याध्यक्ष खर्च, कोणला पंच कमिटीमध्ये घ्यायचं. राईट राईट जे बाबूराव ठरवतील तो निर्णय. शिवाजीराजे तुम्हाला काय राग येऊन देऊ नका. मला नाही केलं असं करून तुम्ही घरी जाऊ नका. बाबूराव काय मला करायचं जे लगेच काही यायचे कार्यक्रम तमाशा करू. ठरवायला तू 4-5 जणांना तुला जे आवडेल त्या लोकांना फोन कर, गाडी पाठव, घेऊन जायचं सगळ्यांना विश्वासात घे. आहे की नाही? बरे बघा आणि गावातील कोणी लेडीज उत्सुक असेल ना आपल्या बरोबर यायची तर त्याचा मी विचार कर थोडाफार. लेडीज काढल्या तू तिकडं तमाशा काय तू अरे काय? बावळटे घरी कमिटी घेऊन यावं लागेल ना बाबूराव. कमिटीत आहे का आपल्या त्या तुझी इच्छा असेल तर भाऊ, असं अरे तिला काल नेतो बाय माणसा बरं नाही ना हा? अरे नाही तर राहिलं ना नाही. माझं मत आहे, एखादी जर lady जर असली ना बाबा, एका 2 मिनिटं होतं काय माहितीये का, काही गोष्टी आपण त्या डायरेक्ट बायबांशी बोलू शकत अहो, मी नाही बोलत आपण. नाही मी स्वतः तुम्ही कस काय बोल तुम्ही काय बाबा बोलत पाटील, तुम्ही? काय मला बोलता? आज बोलायचं आहे तुम्ही का? डायरेक्ट काही बोलता त्या बाईला. कस काय बोलायचं मग तुम्ही गावाची इज्जत नाही का तुम्ही. बरोबर मुद्दा आहे बरोबर मुद्दा हा आहे. त्याविषयी तुम्ही त्या बाईला काय बोलले तुम्ही डायरेक्ट काय बाईमध्ये येऊ का मग बरोबर आहे ना? काय असं नाही माझं डायरेक्ट. अहो आपलं मी काय म्हणलो मग पहिलं काय बोललो नाही, मी? मग direct पहिलं काय बोलले बोललो असं नाही करायचं. दराजा उघडाय मग आपण डायरेक्ट घुसायचं का अरे तसं नाही रे बाबा, बाई काय म्हटलं ताई मध्ये येऊ का? असं नाही, म्हणायचं असं नाही चालत रे. तरी तसंच. बरं मी काय म्हणतो मला हे बघ ग्रामसेवक येऊ राहिली ऑफिस मध्ये बोलवले. आलो तुम्हाला 10 मिनिटात कॉल करतो येऊ का? ग्रामसेवक येऊ राहिले. काय लय गायचे का तू हा येतो तू मी. येणार नाही का आता आता काल येऊ आता ठरलं ना आता यात्रा आणि असं- आता सगळ्या कमिटीला जेवायला घेऊन चला डाब्यावर पहिलं. हा, हा. हा, मग तुम्हाला एवढं मोठं पद दिलं सोपं आहे सर्वप्रथम का? आहे ना आता meeting आटपली, चहा तुम्ही मला वाटतं अंगाला कातर नाही ठेवलं तुम्ही आता. अरे नाही रे, 1 लाखामध्ये एक. बाबूराव सगळं खानदेशला गेलो. बाबूराव अशीच होती बाई होत. बाईने काढली ना चप्पल. तिकडे बायकोला बाई मानतात. म्हणजे असा फरक पडतो. म्हणजे तेव्हा कसं- ताई म्हणायचं. ताई म्हणायची. ताई म्हणायचं. हे बघा अध्यक्ष आहे तुम्हाला चांगलं राग आला नाही चालेल. मागायचं. पण पळावं आता लागलं इथं ठरवून घ्या तिथं कोण बोलणार काय बोलणार होतं काय माहितीये का, डायरेक्ट घुसू नका. बरे बघा हा. बरं आता तुम्ही येणार का हा मी येतो ना. बरं तुम्ही राहा सांगा मी राहतो हा माणूस आहे बॉडीगार्ड आहे आमचा पाहुणा आहे. हा. तुम्ही राहा मी येतो मग. तू रे माझा नाही जमणार मी येणार. अरे ऐका ना तुमचं भरोसा आहे बाबूराव मला. ऐका मला आता थोडस ना आपली सगळी मंडळी ना आरेकारी करू नका. सरपंच आहे ते हा ना. तुम्ही कसे अध्यक्ष आहे हे बघा बरं, सरपंच असं- तुम्ही हा, असाल असं ना? असं आहो, हा, असं हा बघ तुम्ही विचार करा. काचा विचार करतात बायकोला विचार घ्यायचा तुला बाईला विचारावं लागेल. नाही, ते- अरे त्याच्यात वाईट काय आहे मग मी तर म्हणतो प्रत्येक ग्रामस्थांनी बायकोचा विचार घेऊनच कोणतं कार्य हो. करा. अर्ध अंगी येते एकदम बरोबर अर्ध अंगी आहे. बरोबर एकदम. मी घरून सकाळी 7 ला निघलो लगेच सांगतो मी सुद्धा कोणत्या माझ्या गावामध्ये- मंडळीला आता पुसणार आहे. मी म्हणजे विचारणार आहे. विचारणार आमच्यामध्ये पुसणार म्हणजे विचारणार. हा मी तर मन खराब मला झाली म्हणजे तुम्ही बोलतो नाही. असं म्हणाले पुसणार म्हणजे मी विचारणार मी जाऊ का. बरं बाबूराव हा. सगळ्यांना डाब्यावर जेवायला घेऊन चला. सगळ्यांना मोठी पार्टी द्या. परत 10 दिवस गावात दारू मटण बंद. आपलं झाल्यावर आज पार्टी. बरं चला मग उठा मग चला लगेच पहिले चला. पार्टी करू. आणि लय तमाशा आणायला लगेच जाऊ. तमाशा आणायला हो, जाऊ. चला. हा? पण तिथं बिलावून कटकट घालायचं नाही बरं का तिथं. हा किती होत्या बिल हा मग काय अडचण एवढे नाही. जण हा, चला मग चला 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 मग. बोल बाबा बाबा की